आज 4.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर सुद्धा मूग गिळून इथे सत्ताधारी पक्षाची लोक चूप आहेत। कोणी आंदोलन केली नाही, कोणी आवाज उठवलेला नाही। अरे ही महिला कुठल्या एका पार्टीची आणि पक्षाची असते का? मला सांगा। महिला ही महिला असते। नर आणि मादी ह्या दोन जाती जर या समाजामध्ये असेल तर कुठलीच महिला, कुठलीच मुलगी कुठल्या पक्षाची नसेल, ती केवळ महिला असते। हा आवाज जर इथे दाबून ठेवण्याचा प्रयत्न असेल तर बाकी समाजातल्या इतर भगिनींचं काय व्हायचं? दवाखान्याची प्रश्न, आम्ही दवाखान्यात गेलो, 9-9, 10-10 भगिनी मरून पडत आहे, त्याची काही शुश्रूषा नाही आहे। असंख्य प्रश्न आहे। इथे खऱ्या अर्थाने विकास झालेला नाही। अब की बार मोदी सरकार म्हटल्याने विकास होणार नाही आहे। इथे सामान्य जनता जोपर्यंत आमच्यापर्यंत येत नाही, आम्ही त्यांच्यापर्यंत जात नाही, त्यांची प्रश्न सोडवत नाही। कुपोषण आहे, भूकमरी आहे, असंख्य प्रश्न आहे। बेरोजगार आता हातात बंदूक पुन्हा नव्याने घेतील काय, हा प्रश्न समाजासमोर उत्पन्न झालेला आहे। आणि म्हणून त्यांचा विकास होणे खऱ्या अर्थाने म्हणजे या समाजाचा विकास आहे आणि हा जिल्ह्याचा विकास आहे असं मला वाटतं।